म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये म्हणून म्हसवड पोलिसांनी गरुड कोयता गँगवर मोठी आणि धडक कारवाई करून 4 आरोपींना ताब्यात घेतले। सोशल मीडियावर नायक नाही खलनायक हूं मैं तसेच इतर प्रक्षोभक गाण्यांच्या पार्श्वभूमीवर तलवारी कोयते यांसारखी घातक हत्यारे दाखवत व्हिडिओ तयार करून दहशत माजवणाऱ्या युवकांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे। एपीआय अक्षय सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पळसावडे आणि म्हसवड परिसरातील काही युवकांनी मोटरसायकलला हत्यारे लावून फिरत सोशल मीडियावर दहशतीचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत। निवडणूक काळात अशा प्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकासह तातडीने कारवाई करण्यात आली। पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांचा पाठलाग करत 4ही युवकांना ताब्यात घेतले। तपासात त्यांच्या ताब्यातून तलवारी कोयते आणि इतर घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली। आरोपींकडे गरुड गँग नावाची टोळी सक्रिय तपासात उघड झाले की आरोपींनी गरुड गँग नावाची टोळी स्थापन केली होती। या गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग करण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा प्रकार घडत असल्याचंही पोलिसांना आढळलं। या कारवाईनंतर गरुड गँगचा पूर्णपणे बिमोड झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले। पोलिसांनी आरोपींना त्याच परिसरात घेऊन जाऊन पंचनामे केले तसेच त्यांनी लपवून ठेवलेली इतर हत्यारेही जप्त केली। सोशल मीडियावर अशी दहशत निर्माण करणारी रील्स बनवणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून युवकांनी अशा प्रकारापासून दूर राहावे असे आवाहन पोलिसांनी केले। जप्त केलेले आरोपी उत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनु विकास शिलवंत, आर्यन राहुल सरतापे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी मोहीम। ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत एपीआय अक्षय सोनवणे, पीएसआय अनिल वाघमोडे, मैना हंगे, रुपाली फडतरे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, अभिजित भादुले, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, संतोष काळे, धीरज कवडे, सतीश जाधव आणि हर्षदा गडदे यांनी सहभाग घेतला। 4ही आरोपींवर भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। आज तुम्ही हे जे काही प्रकार बघत आहात, ऍक्च्युअली हा आमचा एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे। आज आमच्याकडे दाखल झालेल्या आर्म ऍक्ट प्रमाणे जो एफआयआर आहे तर त्या गुन्ह्याच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आणि हे जे संशयित आरोपी तुम्हाला दिसतात तर त्यांनी जे हत्यार या गुन्ह्यामधले लपवलेले जे काही स्पॉट होते तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना समक्ष येऊन आज पाहणी केलेली आहे। या अनुषंगाने मला अशी माहिती द्यायची अधिक आपल्या सर्वांना की काल सोशल मीडियावर आरोपींचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी नायक नाही खलनायक हूं मैं असे गाणे ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळे तलवारी कोयते हत्यारे वगैरे दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याद्वारे त्यांना इन्स्पायर होऊन ही पुन्हा जी तरुण मुलं आहेत ती इन्स्पायर होतात आणि त्याच्यामधून ते सुद्धा अशा प्रकारची कृत्य करतात। या आरोपींची आम्ही अधिक माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की हे सर्व जे आरोपी आहेत हे आपल्या मान तालुक्यामध्ये गरुड गँग म्हणून नावाची त्यांनी एक गँग उदयास आणलेली होती आणि या गरुड गँगच्या नावाने हे त्यांच्या गँगमध्ये सदस्यांचे भरणा करत होते, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे तरुण मुलांचा त्यांनी समावेश केलेला होता। आणि ज्यावेळेस आम्हाला ही माहिती मिळाली आणि त्यांना आम्ही पकडायला आलो त्यावेळेस त्यांच्या संशयास्पद ऍक्टिव्हिटी आम्हाला दिसल्या। त्यावेळेस आम्ही त्यांचा पळसवडे ते म्हसवड असा पाठलाग करून त्यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं तर त्यांच्याकडे आम्हाला अत्यंत घातक हत्यारं आणि त्यांचं वाहन सुद्धा आम्हाला मिळालं। यावेळेस त्यांना आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आधीच चौकशी केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्यांनी ही जी काही गरुड गँग उदयास आणलेली होती त्यांचा म्होरक्या सुद्धा आम्ही या गुन्ह्याच्या तपासकामी आता ताब्यात घेतलेला आणि त्याची पुढची अटकेची प्रोसिजर स्टार्ट आहे। याद्वारे मी सर्व जनतेला किंवा सर्व तरुण पिढीला सांगू इच्छितो की कृपया कुणी अशा पद्धतीचे सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करू नये आणि जेणेकरून समाजामध्ये दहशत निर्माण होईल असं कोणते कृत्य करू नये। असं जर तुम्ही केलं तर याच्यामधून तुमच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे एफआयआर दाखल होतो आणि हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। त्यामुळे सर्व पालकांनी सुद्धा आपली मुलं नेमकी कोणत्या मुलांसोबत असतात, ते काय करतात याची दक्षता घेणं गरजेचं आहे। ही संपूर्ण जी कारवाई ही माझ्यासोबत आमच्या पोलिसांचे पीएसआय वाघमोडे साहेब, त्याचबरोबर बीट अंमलदार हंगे मॅडम, फडतरे मॅडम, भादुले, डीबी स्टाफचे आमचे शिरकुळे, त्याचबरोबर आमचे दप्तरी नारनवर, त्याचबरोबर आमचे इतर अधिक जो स्टाफ आहे लुबाळ आणि आमचे पोलीस मित्र आणि होमगार्ड अशा सगळ्यांच्या मदतीने आम्ही या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता या अनुषंगाने आमचा पुढील तपास चालू आहे। पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आज
या अनुषंगाने जे काही आम्ही या आरोपींना घेऊन आलेलो आहोत, यामधून जनतेने फक्त एवढाच संदेश घेणं गरजेचं आहे की म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य करणं, याच्यामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटने खूप स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यायला चालू केलेली आहे आणि कृपया कोणी अशा प्रकारचं कृत्य करू नये, जेणेकरून समाजामधील जी काही तरुण पिढी ही वाया जाता कामा नये. या अनुषंगाने आमचे सर्व पंचनामे, त्याचबरोबर आमचे हत्यार जप्तीच्या अनुषंगाने आरोपींनी त्यांचा पाठलाग करताना नदीमध्ये टाकलेलं हत्यार असं सर्व या ठिकाणी आम्ही जप्त केलेलं आहे आणि आम्ही पुढची कारवाई करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मसवड पोलीस स्टेशन. मसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 362/25 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 आणि BNS कायद्याप्रमाणे मसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही मुलांनी सोशल मीडियावर हत्यारांचे व्हिडिओ, काही मूवीज मधल्या नायक नाही खलनायक हो मी अशा पद्धतीच्या आशयाच्या गाण्यांनी अपलोड केलेले होते आणि या माहितीच्या इन्फॉर्मेशनवर आम्ही आणि स्टाफसह या आरोपींकडे विचारपूस करण्याकरता तसेच अधिक माहिती घेण्याकरता गेलो असता हे आरोपी पळसवडे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आणि तिथं पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्यांना की आम्ही त्यांच्याकडे आलोय, त्यामुळे ते तिथून पळून गेले आणि त्यानंतर त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना मसवडला पकडलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांचं मिळालेलं वाहन आणि त्यांची अंगझडती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की त्यांच्याकडे आम्हाला घातक हत्यारे मिळून आली आणि त्याचबरोबर अधिक धक्कादायक माहिती अशी मिळाली की ही जी संपूर्ण मुलं आहेत यांनी एक गरुड गँग नावाची एक गँग स्थापन केलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी कॉलेजमधल्या त्याचबरोबर शाळेमधल्या मुलांना या गँगमध्ये सहभागी केलेला आहे आणि त्यांच्या गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज चालू झालेल्या होत्या. त्यामुळे या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ या सर्व जणांवर आम्ही आर्मेट प्रमाणे FIR दाखल केलेला आहे. या आरोपींची नावे ही उत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनू विकास शिलवंत, आर्यन राहुल सरतापे असे असून आज रोजी आम्ही नगर परिषद निवडणूक 2025 मसवडची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने यांनी ही दहशत करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ही एक प्रतिबंधात्मक कारवाई किंवा या दहशतीचा बिमोड व्हावा म्हणून त्यांना या गुन्ह्याच्या आज पंचनाम्यासाठी आम्ही मसवड शहरामधून घेऊन गेलेलो होतो, ज्या ठिकाणी यांना आम्ही रंगे हात पकडलेलं होतं. त्याचबरोबर या घटनेच्या वेळेस त्यांनी त्यांच्याकडे जे हत्यार आहे तेही एका ठिकाणी नदीमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याही संपूर्ण स्पॉटची आज रोजी आम्ही आमच्या स्टाफसह पाहणी केलेली आहे. सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, DYSP श्री रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचबरोबर आमच्या पोलिसांचे PSI वाघमोडे, त्याचबरोबर DBचे अंमलदार नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले, त्याचबरोबर मैना हंगे, रुपाली फडतरे, अमर नारनवर, त्याचबरोबर आमचा DBचा इतर स्टाफ अशा सर्वजणांनी केले. या कारवाई करता आमचे पोलीस मित्र, त्याचबरोबर पोलीस पाटील आणि आमचे होमगार्ड मित्र यांनी सुद्धा याच्यामध्ये यांनी आम्हाला या कारवाई करता सहकार्य केलेले आहे. या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आगामी 2 तारखेला असणाऱ्या नगर परिषद निवडणूक मसवड अनुषंगाने कोणीही अशा पद्धतीची दहशत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर मी सर्व पालकांना, नागरिकांना विनंती करतो की आपली मुली कुठे जातात किंवा ती कोणत्या मुलांच्या संपर्कामध्ये आहेत याची सुद्धा आपण खात्री करावी, कारण ह्या सर्व आरोपींकडे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येते की यांचं वय अत्यंत कमी आहे. यांनी त्यांच्या पूर्ण मानेवर गरुड गँगचे टॅटू काढलेले आहेत. तर अशा पद्धतीचं वर्तन तुमच्या मुलांचं असेल तर तुम्ही वेळेस त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि एकदा क्रिमिनल रेकॉर्ड तुमचं तयार झालं की त्यानंतर पुन्हा तुमच्या करिअरला सुद्धा याच्यामधून प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर मी सर्व तरुण पिढीला सांगू शकतो की कुणी अशा पद्धतीचे दहशतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर कृपया व्हायरल करू नये. हा गुन्हा आहे. अशा पद्धतीचा हा आर्मेटचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. याचा आधी पुढील तपास मैना हंगे मॅडम करीत आहेत. धन्यवाद. मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी.